नमस्कार. होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चमचमीत असा पालक पनीर बनवणार आहोत. अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो तसंच पालक पनीर आज आपण घरी बनवणार आहोत. तोही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामध्ये असलेल्या अवेलेबल मसाल्यामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि 200 ग्राम हा पालक घेतलेला आहे. पाणी कट करून घेतले आहे. पालक अगदी कोवडा असा घेतलेला आहे. छान. आता आपण 2 ते 3 मिनटं पालक असा बॉईल करून घेऊया. अगदी थोडासा मऊसर होईस्तोवर. मऊ झाला छान. आपण हा पालक एका थंड पाण्याच्या एका बाउलमध्ये पालकाची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबेल आणि पालकाचा रंगसुद्धा हिरवा राहणार. त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 125 ग्रॅम जे पनीर घेतलेलं आहे कट करून ते घालून आपण थोडे 5 ते 7 मिनटं छान फ्राय करून घेऊया. थोडासा रंग बदलेपर्यंत. थोडंसं मीठ घातल्याने पनीरची चवसुद्धा छान लागते आणि पनीर लवकर हा झालेला आहे. एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे. त्यामध्ये मसाला करून घेऊ. अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे. 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेला आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कट करून. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे कट करून आणि 1 चम्मच धने घेतलेले आहे. आता मसाला व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता आपण पालकची ग्रेव्ही करून घेऊया. त्यामध्ये 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. 5 ते 7 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे आणि उकडलेला जो पालक आहे पूर्णपणे पाणी काढून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण त्याची छान पेस्ट करून घेऊया. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण आता मसाल्याचे भाजून ठेवले आहे ते घालून आपण मसाल्याचे वाटण करून घेऊया आणि कोथिंबीर घालूया त्यामध्ये थोडासा आणि अशा पद्धतीने आपण छान वाटण करून घेऊया. थोडासा मसाला काढल्यानंतर जे भिजवले 10 ते 12 मी काजू भिजून घेतलेली आहे ते त्यामध्ये घालूया आणि थोडीशी पाणी घालूया आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. आपली पेस्ट तयार आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घातलेले आहे आणि 1 चम्मच तूप घातलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा घालू शकता. 1 चम्मच तूप किंवा बटर घातल्याने भाजीची चवसुद्धा छान येते अगदी रेस्टॉरंटसारखी. आता आपण त्यामध्ये मसाल्याचे वाटण घालूया आणि व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालणार आहोत. त्यासाठी 1 लाल तिखट 1 चम्मच घेतलेले आहे. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण मस्त फ्राय करून घेऊया. त्यानंतर जे मसाला आपण वाटण काढलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून ते पाणी घालूया आणि मसाला आणखी छान शिजायला ठेवूया. 5 ते 7 मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपण हा परत मसाला छान फ्राय करून घेऊया व्यवस्थित. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 ते 3 चम्मच ताजे दही घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घाला. नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. आता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपण त्यात 2 ते 3 चम्मच दही घालणार आहोत. ते अगदी ताजे. दही घातल्याने भाजीची चव अगदी छान येते. दही घातल्यानंतर दही व्यवस्थित मसाल्यामध्ये फेटून घ्यावे नाहीतर दही लवकर फाटते. छान व्यवस्थित फेटून घ्यावे दहीला छान तेल सुटेपर्यंत. मसाला छान झाल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये परत 2 ते 3 चमचे दुधाची साय फेटून घेतलेली आहे ती घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घाला. नाही घातले तरी चालेल. पण भाजीची चव यांनी एकदम छान येते. अशा पद्धतीने एकदा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आपण जी आता पालकची प्युरी बनवलेली आहे ते घालूया आणि 2 ते 3 मिनटं छान मसाल्यामध्ये फ्राय करून घ्या. त्याने पालकची टेस्टसुद्धा अप्रतिम येते आणि भाजीसुद्धा चवीला छान येते. त्यानंतर आपण जो पनीर घेतलेला फ्राय करून तो घालूया आणि त्यानंतर कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 चम्मच ते सुद्धा हाताला रगडून अशा पद्धतीने घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि छान भाजीला आता तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर भाजीला छान तेल सुटायला लागलं की समजून घ्या आपली पालक पनीरची भाजी रेडी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी पालक पनीर तयार होते. अशा पद्धतीने एकदा जरूर पालक पनीर तयार करून पहा तुम्ही. अशा पद्धतीने पालक पनीर जर तुम्ही करून बघितला तर तुम्ही बाहेरचा पालक पनीर खायला विसराल. घरीच
रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.